पहिला चेंडू घेऊन येत आहेत अनिल वाडकर वेग सिंग यांच्यासाठी. काय वाटतं संदीप कातोरे, तुम्हाला काय म्हणायचं या मॅच बद्दल, आपले काय विचार आहेत? मला तर आज अनिलचा परफॉर्मन्स बघायचा आहे. कालपासून त्याने असं समाधानकारक असं प्रदर्शन दाखवलेलं नाही, तर मला आज खूप अपेक्षा आहे त्याच्याकडून आज बरोबर चांगला नक्कीच नक्कीच. अनिल वाडकर खूप उत्कृष्ट आहेत, पण त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा परफॉर्मन्स अजून केलेला नाहीये. पहिला चेंडू विवेक सिंहने भिरकावून दिलेला आहे. उत्कृष्ट षटकार असा खेचलेला पहिल्याच बॉलवरती. ही दोन्ही संघाचे आयकॉन प्लेयर आहेत. परत एक उत्कृष्ट असा फटका मारलेला 4 धावांसाठी. या भरणी करतायत विवेक सिंग. पुढचा चेंडू परत एक फटका मारलेला आहे. 2 धावांसाठी मागणी केली आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 12 धावा झालेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. परत उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे 4 धावांसाठी. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आतापर्यंत. अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. उत्कृष्ट फलंदाजी करताना विवेक सिंग परत एकदा मारलेला, परत एकदा भिरकावून दिलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या बाहेर 4 धावांसाठी. निर्धाव गेलेला आहे पहिला शेवटचा चेंडू या षटकामधला. 1 षटकाच्या कंप्लीटनंतर 20 धावा झालेल्या आहेत. नाव आहे संजू. खूप उत्कृष्ट क्रिकेट खेळतात लेदर मध्ये. 20 धावा झालेल्या आहेत एका षटकामध्ये. एका षटकात 20 धावा आहेत. पुढचं षटक घेऊन येतात संजू. धनराज यांच्यासाठी संजू. हवेत गेलेला आहे चेंडू. बघा होतं की काय कॅच उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे.
बान शान जितेंद्र पांडे, आपल्या संघाचे मालक कर्णधार सर्व करणारे असे जितेंद्र पांडे येत आहेत. आजच्या आपल्या नाश्त्याची सोय सुद्धा जितेंद्र पांडे यांनीच केलेली आहे. संजू टू जितेंद्र पांडे. ओ स्विंग अँड मिस. जितेंद्र पांडे यांना आता आपल्या टीमसाठी धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या एंडला विवेक सिंग आहे जे उत्कृष्ट फटके मारून 20 धावा वसूल केलेल्या आहेत त्यांनी. पुढचा चेंडू मस्त उत्कृष्ट शॉट मारलेला आहे 4 धावांसाठी. जसं बोलल्याप्रमाणे जिते संजू जितेंद्र पांडे यांच्यासाठी. रिव्हर्स मारलेला आहे त्यांनी. ते रिव्हर्स शॉट साठी नावाजले जातात. जितेंद्र पांडे परत एक शॉटचं प्रॅक्टिस करतात. खोनी ग्राउंड मध्ये ते नेहमी हेच प्रयत्न करतात की रिव्हर्स शॉट खेळायचा. त्याचा पुरेपूर फायदा इथे घेतलेला आहे त्यांनी. पुढचा चेंडू संजू टू जितेंद्र पांडे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार बदल करताना संजू. चमन पांडे पुढचा चेंडू संजू सर. ओ हवेत गेलेला आहे. चमन पांडेने खूप प्रयत्न केलेला आहे पण मिस झालेला आहे. एक झेल सुटलेला आहे चमन पांडे यांच्याकडून. विवेक सिंग शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. संजू सर टू विवेक सिंग. एक धावेसाठी फटकाला मारलेला आहे विवेक सिंग यांनी आणि एकच धाव मिळेल त्याच्यावरती. ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 30 धावा. राज नावाने ओळखले जातात. जिनी आपल्या कॅप्टन साठी पाणी घेऊन आलेले आहेत ग्राउंड मध्ये. पाण्याबरोबर मेसेज ही पास ऑन करतायत काहीतरी. विवेक सिंग चला 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 लवकर चला. आपण ऑलरेडी थोडं वेळाने सुरू झालेला आहे सामना.
राज जितेंद्र पांडे यांच्यासाठी पुढचा चेंडू. ओहो मस्त चेंडू, पण दंडित केलेला आहे अंपायरने या चेंडूला, वाईडचा इशारा. 32 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अपील केलेला आहे राज यांनी, पण काही उपयोग नाही झालेला आहे त्याचा. चार धावा, 4 धावा. जितेंद्र पांडे यांनी एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण नाही. एका धावेवर ते समाधान मानावं लागेल त्यांना. पुढचा चेंडू राज मानमोडे टू विवेक सिंग. 38 धावा झालेल्या आहेत, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू राज टू विवेक. हवेत गेलेला आहे चेंडू, कॅचचा प्रयत्न केलेला पण नाही. साई यांनी भरपूर प्रयत्न केला पण नाही, झेल पकडता आला नाही. एक धाव घेतलेली आहे विवेक सिंग यांनी, आणि या एक धावेनंतर स्कोर झालेला आहे 39 धावा, 1 विकेटच्या नुकसानीमध्ये. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधले. जितेंद्र पाईटे काहीशे नाखुश आहेत आपल्या या शॉट बद्दल, पण एक धाव मिळालेली आहे त्यांना. शेवटचा चेंडू या षटकातला. राजांनी खूपच कंट्रोल केलेला आहे ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू, फटका मारलेला आहे विवेक सिंग यांनी, पण फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पूर्ण पण केलेली आहे धाव. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 overs.
एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, बॉलर आणि बॅट्समन. दोघेही एकाच बिल्डिंग मधले आहेत, दोघेही लघुनावासी आहेत, चाय पे चर्चेचे मेंबर आहेत. ओ, राम यांनी विकेट काढलेली आहे जितेंद्र पांडे यांची. जयस्वाल एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. LHG ग्रुप मध्ये बाल कलाकार या नावाने ओळखले जाणारे जिनी. आणि इथे एक बक्षीस आलेलं आहे रामकुमार यांच्यासाठी. जनार्दन रेड्डी यांनी जेपींचा बोल्ड काढल्याबद्दल 501 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. आणि जर त्यांनी जिनीची विकेट घेतली या ओव्हरमध्ये, जिनी जयस्वाल आपणही ऐकायचं आहे, रामकुमार यांनी जर जिनी जयस्वालची विकेट या ओव्हरमध्ये घेतली तर रामकुमार यांच्यासाठी अमोल कडाले, जनार्दन रेड्डी, प्रदीप शर्मा या सगळ्यांकडून 501 प्रत्येकी बक्षीस आहे. 1,500 रुपये लागलेले आहेत. एक धाव घेतलेला आहे, दुसरा धावेचा प्रयत्न करतायत पण नाही. हॅलो, फुल मारामारी. उत्कृष्ट शॉट सीमारेषे बाहेर 6 रनांसाठी. काल युग आलं होतं, आजही तसंच काहीच होताना आणि पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने, परंतु नाही. सुंदर फिल्डिंग. एकच धाव. आणि या षटकातले चेंडू राहिलेले आहेत. एकच राहिला का? शेवटचा चेंडू आहे या षटकाला. जर या चेंडूवरती जर जिनीची विकेट घेतली तर राम यांच्यावरती बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव होईल. बिर्याणीचे पैसे वसूल होतील. या जिनी या. ओव्हर जिनी जयस्वाल. अंपायरांची वादविवाद टाळावेत आपण थोडे.
आम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप नॉलेज आहे ना याच्यामध्ये, नियम वगैरे सगळे तुम्हाला तोंडपाठ आहेत, पण स्कोर झालेला आहे 57. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. शेवटची 2 षटकं बाकी आहेत या मॅच मधली पहिल्या इनिंग मध्ये. केलेला आहे 4 धावा. थोडं खराब क्षेत्र. रेड्डी भाई का कैलकुलेशन राम भाई के टीम पर है. पुढचा चेंडू. चेंडू टाकताना थोडं बोलणं टाळावं क्षेत्ररक्षकांनी. जिनींना 1 धाव हवी होती पण नाही, विवेक सिंग यांनी नकार दिलेला आहे. जिनी जयस्वाल रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये खूप माहिर आहेत. ते चोरट्या धावा घेण्यात त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही. हवेत आहे हरीश यांच्याकडे. हरीशने उत्कृष्ट झेल पकडलेला आहे आणि रेड्डी भाईंच्याकडे 501 रुपयाचं बक्षीस. टर्फ क्रिकेटचे बेताज बादशाह चेतन टोटरे. पुढचा चेंडू राज चेतन यांना. पुढे येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील. जसं बोललो जिनी रनिंग बिटवीन द विकेट, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट जिनी जयस्वाल यांच्याकडून. 63 स्कोर. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू राज यांचा चेतन यांच्यासाठी फटकावलेला आहे आणि हा सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी.
या षटकातला शेवटचा चेंडू आहे हा राज यांचा चेतनसाठी. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पण मिस केलेला आहे. सिंगल धाव आणि या सिंगल धावेबरोबर स्कोर झालेला आहे 70. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि 5 ओव्हर संपलेलं शेवटचं षटक आहे या ओव्हर मधलं, या मॅच मधलं. तर शेवटचं षटक कोण टाळतंय? शाबाज. जर शाबाज यांनी जर मेडन ओव्हर टाकलेले तर आप्पासाहेब घोडके यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. भाई रियलिस्टिक बोलो, रियलिस्टिक क्या 5 क्या? हे जर निर्धाव षटक गेलेले तर आप्पासाहेब यांच्याकडून 1001चं पारितोषिक घोषित झालेलं आहे. शाबाज. जिनी 5001 बोलतोय. शाबाज तू चेतन. वाईड बॉल. निर्धाव तर होऊ शकत नाही आहे हे षटक. आता 1 धाव दिलेली आहे. शाबाज स्वतःच बोलतात की मला नको आहेत 1001 रुपये, मी वाईट टाकतो. पुढचा चेंडू शाबाज यांचा चेतन यांच्यासाठी. नो बॉलचा इशारा अंपायरचा, नो बॉलचा. म्हणजे शाबाज यांनी ठरवलेलंच आहे. अंपायर फ्री हिट असेल, हा फ्री हिट आहे. चेतन यांच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. फ्री हिटचा बॉल मिळतो त्यांना खेळण्यासाठी. जिनीची चिडचिड होत आहे इकडे. काहीतरी सांगतायत चेतन यांना ते. फटकावलेला आहे चेतन यांनी. बघूया झेल पकडतायत का हे. विकेट घेतलेले आहे शाबाज यांनी. आउट होऊन परत गेलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर येत आहेत नवीन कुमार. जिनी जयस्वाल यांनी काहीतरी कानमंत्र दिलेला आहे त्यांना. जिनी जयस्वाल स्ट्राइक साठी धडपड आहेत पण त्यांना स्ट्राइक काही भेटत नाहीये. हवेत आहे क्याचा प्रयत्न आहे आणि संजू यांनी छोटासा झेल सोडलेला आहे. एक सोपा झेल सोडलेला आहे संजू यांनी शाबाज यांचा. आणि आनंदाची बातमी जिनी जयस्वाल साठी
जर 3 षटकार मारले तर संदीप कातोर यांच्याकडून 1001चं बक्षीस. तीन षटकारावरती 1001चं पारितोषिक संदीप कातोर यांच्याकडून. पहिला तर मारलेल्या 2 धावांचे कॉल आहेत, 2 धावा घेतलेल्या आहेत. फक्त 2 बॉल राहिलेले आहेत, त्यामुळे 3 षटकाराचं स्वप्न काही जिनी यांचं पूर्ण नाही होऊ शकत आहे. चार धावा. म्हणजे तुम्ही ना घाबरवा. एक मिनिट बोललो नको. तीन धावा कंप्लीट केलेल्या आहेत. व्हॅलिड धावा किती झाल्या? अंपायर 3 धावा कंप्लीट आहेत ना? हो हो, धन्यवाद. पुढील मॅच संकल्प वर्सेस इंडियन्स. 82 स्कोर झालेला आहे आणि 83 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी रामकुमार यांच्या टीमला. पुढची मॅच तुमची आहे, टॉस करण्यासाठी या.
सुपर किंग स्मॅशर्स यांना 83 धावांची आवश्यकता आहे 6 ओव्हरमध्ये. 83. सुपर किंग नीड्स टू स्कोर 83 रन्स इन 6 overs टू विन दिस मॅच. आपली नाही आता ही मॅच झाली ना. बॉलर विवेक सिंग, बॅट्समन राहुल बोरसे. फिल्डिंग सजवताना सुरुवात होत आहे दुसऱ्या इनिंगला. फार महत्वाचं आहे की लेग साइडला किती प्लेयर्स आहेत. 5च्या वर तुम्ही प्लेयर्स ठेवू शकत नाहीत. पहिला चेंडू घेऊन येत आहे विवेक टू राहुल. सुरुवात अवांतर धावेने झालेली आहे. ही मॅच स्मॅशर्स साठी फार महत्वाची आहे. झेल उडाला होता परंतु नवीन यांनी जंप केली परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू आणि 4 रन. पुन्हा एकदा बघा हवेत आहे. बघूया 2 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे. स्ट्रेट हवेमध्ये आहे. बघूया ओ सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण कॅप्टन जितेंद्र पांडे यांच्याकडून. सुरुवातीला कॅच साठी आले होते परंतु त्यांना जसं समजलं की कॅच होऊ नाही शकत त्यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा अडवल्या. संकल्प तुमचं डिसिजन सांगावं.
15 टीम संकल्प आणि बॅटिंग संकल्प टीम संकल्प बैटिंग कर रहा है। कॅप्टन जितेंद्र पांडे बॉलिंग मार्कवर आलेले आहेत आणि बॉलिंग टाकत आहेत अनिल वाडकर यांना। आयकॉन वर्सेस कॅप्टन। सुंदर 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 काय कॅच घेतलेली आहे बिपिन सिंग यांनी। एका हातामध्ये कॅच ऑफ द सिरीज, कॅच ऑफ द टुर्नामेंट। दोनशे धीरेंद्र विपिन तिवारी दोन आहेत। यश 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 ओके यश थांबा 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 चमन पांडे यश ऍड नाही केलंय का? कशात करतोस? ठीक आहे ऍड नाहीये आपण दुसऱ्या प्लेअर वर करूया चालू द्या। चमन धीरेंद्र हरेश राजेश राम साई संजीत शाबाज विपिन विपिन दोन आहेत। विपिन तिवारी क्रिकेट असे दोन आलेले आहेत। कदाचित यश यांचं नाव नाहीये त्याच्यामध्ये। ठीक आहे आणि पुन्हा एकदा संधी होती बिपिन सिंग यांना झेल पकडण्याची। प्रयत्न चांगला होता त्यांचा। आणि आमचे मित्र उनो एल 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 मध्ये राहणारे विकास सिंग यांचं आगमन इथे झालेलं आहे। हो 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 कॉटन बॉलचा संधी हुकलेली आहे। तसं पाहिलं तर अशी झेल काही तितकेसे सोपे नसतात। बॉलर फॉलो थ्रू मध्ये असतो आणि अचानक कॅच येते। प्रयत्न चांगला होता त्यांचा तरी। राहुल सारख्या बॅट्समनला अक्षरशः बांधून ठेवलंय जेपीने। प्रयत्न फार चालू आहे लॉफ्टेड शॉटचा। अरे बापरे खूप मोठा वाईड। याचे 2 रन घेऊ का?
काहीतरी वेगळं करायच्या नादात वाईड फेकलेला आहे त्यांनी. वाह वाह, सुंदर असा चौकार. डीजे घेऊन येत आहेत आमचे मित्र संतोष सावंत, इलाइट सोसायटीचे ट्रेजरर खजिनदार संतोष सावंत. जेपी भाई, जेपी भाई, जेपी भाई बॉलर. बिपिन बॉलच्या मागे धावत आहेत, परंतु तिकडून चेतन फार सुसाट वेगाने आले, पण चेंडू सुसाट वेगाने गेला. अरे वाह, फार सुंदर. बिपिन सिंग फिल्डिंग मध्ये फार कमाल करत आहेत आज. त्यांचं जे काम आहे ते चोखपणे निभावताना बिपिन सिंग. संतोष सावंत फार सुंदर गोलंदाजी करताना, आणि निवीन यांनी बॉल अडवलेला आहे. बघूया. अरे आराम से, गुड डाइव बनी, गुड डाइव, गुड डाइव. अक्षरशः झोकून दिलं स्वतःला विकेट वाचवण्यासाठी. फारच सुंदर प्रयत्न, आणि त्यात ते यशस्वी झाले. पुढील चेंडू घेऊन येत आहेत संतोष सावंत, राहुल बोलसे यांच्या ना. पुन्हा एकदा रूम बनवून मारण्याचा प्रयत्न, आणि त्यात यशस्वी झालेत. 4 रन आलेले आहेत. स्लो आहे, त्यामुळे काहीसा वेळ मिळाला राहुल बोरसे यांना ठरवलेल्या ठिकाणी मारण्याचा. क्षेत्ररक्षणामध्ये काही छोटेसे बदल करण्यात आले आहेत आता. तर आपण बघितलं की राहुल यांनी 2 वेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू भिरकावला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता त्यांचा, परंतु कीपर आणि स्लीप तिघांच्याही मधून बॉल बाउंड्री रेषेच्या सीमा रेषेच्या पलीकडे गेलेला आहे, आणि हे मिळतात 4 रन. नाही नाही, एकंदर overs, Super Kings Smashes has scored 36 runs for the loss of 1 wicket. आणि हा वाईड अवांतर धाव. 37 रन झालेले आहेत. बॉलर इज इन प्रेशर. आणि
दांडी गुल ऑफ स्टंप उडवलेला आहे संतोष सावंत यांनी. राहुल बोरसे यांचा तोच प्रयत्न होता. पुन्हा एकदा लाव लाव. जितेंद्र पांडे सुंदर अशी बॉलिंग करताना पुन्हा एकदा मॉलिंग मार्क सज्ज. राम पुढे आले होते आणि फुल टॉस घेतला चेंडू आणि आउट. हलकीशी चूक, मिसकम्युनिकेशन बिटवीन राम कुमार अँड यश costed them a wicket, and it's a big wicket. We all know what Ram Kumar can do.
After completion of 4 overs, Super King Smashers has scored 41 runs for the loss of 3 wickets. 41. 41. Now, now Gautam Singh. Gautam Singh is coming with the fifth over, requesting LG Indians and LG Sankalp to get to be ready for your next match. Gautam Singh. Asking for age. Asking for an age. Let's see what was the decision from umpires. Please don't argue with umpires. Let them take their decision. Please don't argue with umpires. Bipin Singh, please. Out. Out. आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर निशांत लाहा यांची टीम खेळत आहे. आणि विकेट स्लोवर डिलिव्हरी संजीव गटआउट ऑन अ गोल्डन डक. नाउ आय थिंक Harish Bodade is the next batsman taking charge. Now it's a hat-trick ball. It's a hat-trick ball for Gautam Singh. Let's see if he is able to pull out this. Oh, sorry. पड़ते पाए. बहुत ही अच्छी गेंदबाजी. आणि एज लागली आणि सुंदर झेल आणि हॅट्रिक. गौतम सिंग यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. थँक्स टू संतोष सावंत. ज्या प्रकारे झेल घेतला त्यांनी, पेसर्सची फिल्डिंग मधली चपळाई बघता काहीच अशक्य वाटत नाहीये त्यांना. याआधी आपण बघितलं बिपिन सिंग यांनी फार उत्कृष्ट झेल घेतला होता, तसेच संतोष सावंत यांनी आता एक उत्कृष्ट झेल टिपलेला आहे.
शॉर्ट आहे, शॉर्ट आहे, सॉरी सॉरी, शॉर्ट आहे, शॉर्ट आहे. हा दोई लिया. फार रचनात्मक असं षटक संपलेलं आहे. किती रन झाले? रन सांगा. 43. 5 ओव्हर नंतर 43. 40. सहा चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. फिल्डर्स, सर्व फिल्डर्स आतमध्ये नका येऊ प्लीज. सर्व फिल्डर्स आतमध्ये नका येऊ. तुमच्या जागेवर उभे राहा. रन रेटचा खेळ आहे सर्व. फारच निर्णायक अशा मॅचेस या तिन्ही सकाळच्या. पहिली मॅच सुद्धा वॉरियर्स आणि प्रवाहासाठी फार इम्पॉर्टंट होती. ही मॅच देखील थोडेसे वाचलेले आहेत. सुंदर. पुन्हा एकदा LHG पेसर्सने दाखवून दिलं की ते किती चपळ आहेत फिल्डिंग मध्ये. चेतन यांनी हा सुंदर झेल टेपलेला आहे. चेतन जाणले जातात अशा प्रकारच्या कॅचेस पकडण्यासाठी. तीन डॉट वर जिनी काहीतरी म्हणतायत. फिल्डिंगच्या बाबतीत LHG पेसर्स फारच सुंदर कामगिरी करताना. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू होता आणि जास्त काही मेहनत नाही लागली बॉलरला. सरळ हातामध्ये आला. इट वॉज लाईक अ प्रॅक्टिस कॅच.
From Group A, LHG champions and LHG Pacers has been qualified for the next round for the semis. Congratulations to champions and Pacers. LHG champions top पे है with the net run rate of 3.83. LHG Pacers on second rank with the net run rate of 2.159. LHG Smashers on the third spot and Super Kings Smashers एक भी मैच जीते नहीं है. Congratulations champions and Pacers. Now the next match is between LHG Indians and LHG Sankalp. Is the decider. Definitely it will be an आगतम स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. LHG क्रिकेट क्लब प्रीमियर लीग पर्व दुसरं मध्ये आपणा सर्वांचं मनापासून सहर्षाचं स्वागत आहे. आपणा